पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह। कैसा है? काय चाललंय तुझं? काय बांधलंय ती साखळ्यात बिक? तू पाईप घेतलीस दिपे, पाईप ठेवती त्या आधी. अरे दिप्या, दिदे मला शहंशाहवर रील करायचंय, त्याला थँक्यू म्हणायचंय. कशाला? ए दिदे तू शर्ट दिलास? हळू बोल की. दिदे तू शर्ट दिलास का? दिला. कोण होता त्यो आणि काय म्हणला? एक गोष्ट तुला सांगतो मी, जो पुरीच्या ओढणीला हात घालतो ना त्याला मी मारणार. हात तुटत पर्यंत नाही, मरत पर्यंत मारणार मी त्याला. काय नाही म्हणलं, मला नाही माहिती कोण आहे तू. दिदे आपण आज एक रील करूया की. काय चाल? आई शपथ दिपे, तू पीठ लावलीस डोक्याला. तू खुळायस होय? ती रील बिल ना तू बनवत बस, मला लय अभ्यास आहे. दिदे एक रील की कीमत तुम क्या जानो दिदे. एक रील में होती है हजारों फॉलोअर्स का दम, एक रील में होती है हजारों फॉलोअर्स की शक्ति, एक रील में होता है हजारों फॉलोअर्स का दम. आईगो मम्मी, दिप्या लागलं ना जोरात? मी चुकून लागलं, बांगडी लागली ना तुला? दाखव मला. ये इकडे बस. लागलं ना जोरात? नाही लागलं जोरात खरं दिदे. सांग, जोरात झटका बसला ना? नाही. तू इथे बस, बस इथं. दाखव मला. लागलं ना? नाही लागलं दिदे एवढं मला. काय तुला नक्की झालंय काय दिदे ग? माझ्यामुळे ना सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय. म्हणजे बघ ना, अभ्यास नाही केला का बापूंना त्रास होतो, अभ्यास केला तर मम्मीला त्रास होतो, आणि आता तो. दिदे कशाला एवढं टेंशन घेतीस? ज्यादा लोड ले लेने का, खाने का, पीने का, एक रील मारने का और मस्त पैकी सो जाने का. कैसे दिप्या? दिदे त्या बापूंसारखं मला लई सांगा येत नाही. तुझा बापू आहे ती शाने आणि मी हाय याडा. जाऊन दे, गप गार बस. माझा मी करतो रील. दिप्या तसं नाहीये. नाही ना, मग चल 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 रील करू. चल थांब ना. ते मोबाईल पकड. ये इकडं. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. झालं. ए झालं काय झालं? दिदे तू मनापासून करणं झालंच बरं का. ग बस, तुला ना माझी पडले ना शहंशाची. जा. आप्पे कसं पण बोलले का ग मी त्याला? मग छकुलीला कशाला सांगायचं त्यानं? मला वाईट वाटलं असेल का? काहीच कळना झालंय बघ. काय अर्ज्या, अरे होता कुठं दिवसभर? केव्हापासून वाट बघतोय तुझी? काय रे तुझ्या, काय आणायचं होतं का? अरे नाही, काय आणायचं नव्हतं, तुला विचारायचं होतं. काय झालं शहंशाह? सुजा, अरे अर्जा, अरे कुठं होता तू? अरे केव्हापासून तुझी वाट बघतोय. कदम झालं तरी काय? काय झालं? अरे हिबक हिबक काय आलं या? वरतीचं कापड कधी आलं? अरे दुपारीच आलंय. केव्हापासून वाट बघतोय? मीच नाही, सगळे वाट बघतात तुझी. बरं झालं आलं. कदम बेस्टच काम झालं. तुम्हाला असं खुश बघून लय बरं वाटतंय मला. होय ना? तुला काय वाटत? मला पण भारीच वाटलं की. अजून काय पाहिजे, हीच तर राहिलं होतं. मला बेस्टच वाटलं. अरे अर्जुन, दमल्यागत दिसतोय. तुला नक्की काय झालंय? काय हो कदम, असं काय नाही. आणि हा मित्राला सांगितलं होतं कापड पाठवायला. मला वाटलं नव्हतं एवढं लवकर येईल म्हणून. त्याला फोन करून सांगतो आलंय म्हणून. विनू भाऊजी, अरे अर्जुन आलास का? अरे विनू भाऊजी कधीपासून तुझ्या वाटाकडे डोळं लावून बसलेत. अरे मी ते मगाशी सुजेला पण म्हणलं की तुला जरा फोन तर करून बघ म्हणून, तर तो म्हणला की तुझं काहीतरी महत्वाचं काम आहे. थांब, रुपालीला पण सांगते. रुपाली, अगं रुपाली, ये अर्जुन आला बघ. कधीपासून वाट बघते ती पण. भाऊजी अभिनंदन. थँक्यू वहिनी. अहो कुठे होता तुम्ही एवढा वेळ? अहो ते गावात गेलो होतो, जरा काम होते. गावात
आत्तापासूनच केसेस सोडवायला लागलाय काय? अरे ती वर्दी बिर्दी घाल, मग केसेस सोडवू या ठिकाणी. अरे दादा असं काय नाही. अर्जुन, तुझी वर्दी आली ते लय बेस झालं बघ. पण आता जरा तुझी आई असती तर बरं झालं असतं बघ या वेळेला. हो काकी. अहो दुपारीच तिला दाखवली, सगळ्यात आधी तिलाच धावली ना. लय खुश झाली. काय बाबा भाऊजी, आत्ताच एवढे रुबाबात राहतात, आता ड्युटी जॉईन केल्यावर तर मग काय विचारायलाच नको. ए अरे काय बोलती? अहो वहिनी, मला तुमच्या समोर रुबाब करून चालेल का? मला तुमच्या हातचा अमृत तुल्य प्यायचा आहे, तो पण आयुष्यभर. अर्जुन हे बघ, तू फ्रेश हो बघू आधी. ती वर्दी घे, देवासमोर ठेव आणि पाया पड. हो दादा. अरे त्यासाठीच तर थांबलोय दुपारपासून. वहिनीने आज लय फक्कड बेत केलाय. भाऊजी साखर पण ठेवा देवा पुढं. हो वहिनी, ठीक आहे, आवडतो मी. अर्जुन काय रे ती? अहो ती गावात गेलो अरे होतो. जा आपलं सब इन्स्पेक्टर अर्जुन विनायकराव कदम, अभिनंदन. थँक्यू साखर, थँक्यू. अर्जा, ही जी वर्दी मिळाली ना, ताकद आहे, आणि ही ताकद आपल्यासाठी पुरेपूर वापरायची आहे. आता माग हटायचं नाही. हा? दादा आता तो कसलं मागं वळून बघतोय, त्याची गाडी आता सुसाट. अर्जुन, तुला एक बुलेट घ्यावी का? नाही म्हणजे शोभून दिसेल आता या ठिकाणी. अरे दादा असं काय नाही. अर्जुनराव, नाही आता तुम्ही पोलिसातले अधिकारी झालाय, त्यामुळं वस्तू आता आणायच्या नाहीत. जी वस्तू पाहिजे ती आपोआप आपल्याकडे आली पाहिजे. दादा असं कसं म्हणतो तू? असं म्हणजे हा? अरे जगराटी बाबा, आणि या रीतीप्रमाणेच चाललं पाहिजे. नाही दादा, लाच घेतलेली मला अजिबात आवडत नाही. माझ्या अर्जुननं लाच घ्यावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. अशोक, बर, अरे तुझ्या इच्छेप्रमाणे तो वागला असता तर आता शेतात कुठेतरी नांगर धरताना तर दिसला असता. फार फार तर 3 तळी डबा घेऊन कुठल्या तरी एखाद्या MIDCच्या कंपनीत त्या आमच्या थोरल्यासारखं डबा हलवत जायचं आणि डबा हलवत यायचं. आऊ असं दे की. सरकार, पुढचं पुढं बघू की. आधी वर्दी शिवून घेऊ, मग करू की सगळं. काय दादा? हो बरोबर आहे. विनय काका, तू आपला नेहमीचा शिंपी आहे, काय नाव? हो, त्यालाच तर बोलवले, उद्या येतो म्हणला तो. झाल्यांच्या बायकांच्या गप्पा सुरू. चला जेवायला. जाऊ दे, सोडून द्या. रुपाली, चला आपण ताट घेऊया. चला सगळेजण जेवायला घेऊ. विनय काका, तुला वाईट वाटलं का रे? नाही. तुला? अजिबात. अभिनंदन अर्जुन कदम, रूप शहेनशाह. म्हणून मगाचपासून मारके मशिवानी बघत होतो. अरे कुठं होतास, कुठं तू? आत्ता नको सुजे, भूक लागली आहे, जेवून घेऊ. चल. का छकुल्याने आपलीला वाचून दमला काय शहेनशाह? बोक्याला मस्त वाटतं रे, आपण डोळे मिटून दूध पितोय, कोण पाहत नाही आपल्याला. पण शहेनशाह तसं नसतं रे बाबा. तुझ्या कोण शहेनशाह? अरे वा, कोण शहेनशाह? ऍक्टिंग. अर्ज्या, मला आधीपासूनच वाटत होतं की तूच पृथ्वीला मारलं.
आज पटलं बघ. कशासाठी? त्या पोरीसाठी. कोण आहे रे ती पोरगी? अरे प्रतापरावनी तुझी बदली करून अरे तुझ्या एक मिनिट थांब. काय तोंडाला येईल ते बोलतोयस राव? कोण पोरगी आणि पृथ्वीला कोणी मारला? आरू मला 86 म्हणतो, त्याबद्दल तुला काय म्हणायचंय का? जरा इसकडून विचार ना मला. अर्णव तुला 86 म्हणतो हे माहितीये मला, पण फक्त तो एकटाच म्हणत नाही, आप्पी आणि छकुली सुद्धा म्हणतात हे आज कळलंय मला. अरे कोण छकुली कोण आप्पी? अरे मी तर ओळखत बी नाही त्यांना. तुला काय म्हणायचं मला आहे ना कळानच. होय ओळखत नाही? मगाशी तूच त्या दोघीनं वाचून घेऊन गेला ना पत्र काढून, अलग ध्यानात. त्यांच्या त्या तर असं जाऊ शकत नव्हत्या. अरे कोण कुठं जाऊ शकत नव्हतं तुझ्या, आणि कुठला पत्रान कशाचं काय, तू याला काय म्हणायचं ना मला कळानच. तूच होता सारज्या, पृथ्वीला पण तूच मारलंय. मी कशावनी बोलतोय तू? हा, पृथ्वीला मी मारला हे कशावनी बोलतोय तू? अरे त्याचा माझा संबंध तरी काय आहे? तो लास्ट टाइम आपल्या गणपतीला घरी आला होता ना, तेव्हा बघितलाय मी त्याला, त्याच्यानंतर बघितला बी नाही. त्याचा माझा काय संबंध आहे का? आणि तुझ्या तुला पण चांगलं माहितीये ही बदली करून घेण्यासाठी मी किती खेटपीट केली होती. सरकारांच्या मनात नसताना बी इकडे बदली करून घेतली आम्ही. त्या असल्या फालतू लपड्यात पडणार आहे का मी? तुझं उगाच काय बी असतं, कुठले कुठं जुळवतो तेच हरच्या तीच कळना मला, त्याचीच बेरीज लागणार आहे भावा. हरच्या तुझा त्या आप्पीचं काय चालू नाही ना? सुजय तुला आहे ना आता बोलाय काय राहिलं नाही, त्यामुळे तोंडाला येईल ते बोलतोयस तू. आणि अर्णव मला 86 का म्हणतो ना, ते त्यालाच जाऊन येतो. का म्हणतो? कारण मी त्याला त्याच्या आईला भेटायला घेऊन गेलो होतो म्हणून. आणि तिने विचारलं ना की कुणी भेटवलं तर ओळख होऊ नये म्हणून मी त्याला सांगितलं होतं की आपलं 86 मन काहीतरी. हा एवढंच? एवढंच. परवा दारात तमाशा झाला, तो कमी झाला का? हा, पिऊ वहिनी आली, तनतन करत निघून गेली. त्यामध्ये तिची पण चूक असणारच आहे, पण तुझी बी तेवढीच चूक आहे तुझ्या, कळलं का? अरे तुमच्या दोघांच्या भांडणात त्या बारक्या पोराला का भरडताय? अरे बारीक आहे रे ते. आणि आई विना पोराला राहायला लागलं ना की काय होतं ना तुला नाही कळणार तुझ्या. त्यामुळे मला वाटत होतं की आरुणी त्याच्या आईला भेटावं म्हणून मी भेटायला घेऊन गेलो, आणि तेव्हापासून सुरू झालं हे 86 बिनशा. बर मग मला सांग तू होतं कुठं? परत तेच. अरे मला सांग, पोरं भेटायला आली ती मला आठवते का तुला? पोलीस भरतीसाठी ती भेटली होती चौकात, त्यांच्याशी बोलत होतो. तुझं एक ना काय असतं तुझ्या. चल जेवाय. अर्ज्या टोप्या का तू आज घालत नाही मला. त्या दोघींना कोणीतरी वाचवून घेऊन गेलं, नेमका त्याच वेळेस तू घरला नव्हता. त्या दिवशी पृथ्वीला कोणीतरी मारलं तेव्हाही तू घरी नव्हता. तुझा शर्ट सापडत नव्हता. हे सगळं असंच होत नाही ना रे? हे बघ तुझे, मला तुला जे काय समजून सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता याच्या पलीकडे जाऊन जर तुला काय शोधायचं असेल तर शोध, पण एक सांगतो तुला, काय गावणार. कधीतरी विश्वास ठेव भावा. ठेवतो की विश्वास. पोरांना भेटायला गेलता ना, शूट काय बघू. अरे मिठाई घेऊन आलो गावातून, वर्दीचं कापड आलं म्हणल्यावर घरात मिठाई नको आहे. तुला कधी कळलं वर्दी आलेली? तू CID मध्ये पाहिजे होता, CID मध्ये. अरे सुज्या, वर्दीचं कापड कधी ना कधी येणार होतं ना घरी, मग घरात गोडधोड नको. बरं दाखव मला खायचं. तर तुझ्या काय बारीक बिरीक आहेस वय? अरे घरात देवाला निवद दाखवू दे, जेवताना खाऊ की सगळी जण. चल. बरं खात नाही, दाखवतो सई, दाखव. अर्जुन, हा दादा तू अजून इथंच आहे? अरे देवा पुढे वरती ठेवू की. चला की दोघं जेवायला. चल चला. हो आलो दादा. चल चल. देवासारखा आलास बाबा. चल. अरे चल जेवायला. चल की तुला पेढे दाखवतो. चल. इथून पुढे मला भेटायचं नाही आणि मला मदत पण करायची नाही. राणे, त्याला राग आलाय ते कळतंय मला. म्हणजे त्यांनी मला मदत केली असेल, पण अगं त्याच्या या अशा मारण्याने ना सगळंच अवघडून बसलंय बघ. 86ला वाटतं की त्यांनी जे केलंय ते सगळं बरोबरच आहे,
पण असं करून कसं चालेल? आणि असं मारण्याने काही प्रश्न सुटणार होता का? आता मी त्याला बोलले, त्याचं वाईट वाटलंय त्याला, बरोबरच बोलले मी. बोला. काय ग? मला लिहून दे ना. काय लिहायचे? पेन दे की काहीतरी लिहायला. सांग काय लिहायचे? थँक्यू. ओ यू. शिंशा. ये बाई, इधर चिठ्ठी. मी नाही लिहिणार आहे असलं काही. धर. का दीदी? का म्हणजे मी कशाला लिहू चिठ्ठी? मला नाही लिहायची. दीदी अगं त्यानं आपल्याला एवढी मदत केली का नाही? अगं तू खुळी झालीस का? खरंच त्याला चॉकलेट द्यायला चाललीस? आपल्याला कोंडून ठेवलं होतं त्या रॉकेटनं, त्यानं बाहेर काढलं का नाही? जीभ लई चुरू चालायला लागल्या. मग कलेक्टरची पे आहे मी. काम करणार म्हणजे करणार आणि चॉकलेट देणार म्हणजे देणार. काही नाही, पण मी नाही लिहिणार ही चिठ्ठी. तुझा अक्षर चांगला आहे म्हणून सांगते ना, लिहिगात नंतर तुझ्या मागं कोण लागतंय. धर. धर. हे काय एवढंच? मग आता काय? त्याला कळलं पाहिजे का कोणा आल्या, कुठून आल्या. लिह की खाली आपण चकुली. ए बाई, मी नाही लिहिणार आहे अजून. काही पास झालं एवढंच. तुला फक्त लिहायला सांगते, द्यायला नाही सांगत. लिह. ए मी नाही लिहिणार. पेन छकुली खाली काय? आणि असंही छकुले, तू त्याला चॉकलेट द्यायला चालली असत ना, मग त्याला कळेल कोणी दिलंय ते. जा. अगं पण आपे झाली की नाही राणी पुसून? हा झालीच बापू. अभ्यास कसा चाललाय? चाललाय. आप्या, मला काय वाटते, तू पुण्याला जातीस का क्लासला? बापू, मला नाही लावायचा आहे क्लास. तुम्ही ते क्लासचं खूप डोक्यातून काढून टाका बरं आता. बस. बरं ठीक आहे, संध्याकाळी बोलू. सावकाश जा. थांबा. तो एवढा पत्र काढून आत उतरेपर्यंत तुम्ही करत काय होतात सगळे? अहो आबा, मी बाहेरच थांबलेलो. त्या छकुलीला आणि आप्पीला त्यांनी वाचून घेऊन गेला. त्या टिटूला आणि तात्पडीला वाचवणार आहे ना, ह्या गावातच असणार आहे 100%. आबा, त्या टिटवीचं त्याचं काहीतरी आहे. दोघं जीवा उदाहरून कशाला आला असता मग? नक्कीच काहीतरी असेल. आबा, गावात तो शहंशाह बनून फिरतो. काय शहंशाह? तो पिक्चर वाला शहंशाह? हा, पिक्चरवालाच म्हणाला गेला. मी काय म्हणतो, त्या टिटवीला उचलायचं का परत? तिला वाचवायला तर ती येईन ना परत. मग आयो आयो. असलं काय करायचं नाही बर का? आबा, ही करायचं नाही, ती करायचं नाही, मग करायचं काय आम्ही? तुमच्या पोराला कोणतरी गावात मारून जाते आणि तुम्हाला काय पडलंय का त्याचं? पृथ्वी, असलं काय बी करायचं नाही. राग आला की माणूस फैसाटतो. रागाच्या भरात काय नाही करायचं. पण त्या दोघांना असं ठेचायचं की पुन्हा उठले नाही पाहिजेत. आबा, जे करायचं ना ते लवकर करा. अहो, तिने तुमची पण इज्जत चव्हाट्यावर आणली. मग आपण त्यांची आणू. वडणी न वडता बी आबरूला हात घालता येतो. पृथ्वी, कसं काय? सांगतो ते करा. सगळं होतं या.